आता हे प्रकरण नेमकं काय ते पाहूयात। घुंगशी गावामध्ये विठ्ठल पाटील आणि देशमुख कुटुंब यांच्यामध्ये परंपरागत वाद आहे आणि 2008 मध्ये देशमुख कुटुंबियांकडून भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात झालेली होती। यामुळे 15 किलोमीटर दूर असलेल्या विठ्ठल पाटलांच्या महाविद्यालयाला विद्यार्थी मिळत नव्हते। भौतिक सुविधा नसल्याचा आरोप करून 2010 साली विठ्ठल पाटील यांनी देशमुख कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी केली। 2013 साली शिक्षण विभागाकडून चौकशीनंतर भाऊसाहेब देशमुख कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आणि देशमुख कॉलेजने त्याविरोधात दाद मागितल्यानंतर कॉलेजला पुन्हा मान्यता मिळाली। विठ्ठल पाटलांनी पुन्हा तक्रारी केल्या आणि 21 जून रोजी देशमुख कॉलेजची मान्यता पुन्हा रद्द झाली आणि यानंतर देशमुख कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करत विठ्ठल पाटलांनी गोंधळ घातला होता आणि तिथल्या एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात सुद्धा लगावली होती।